हाय, मी नंदिनी भानसे आणि कलमकर तुमचं स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. म्हणजे कंटिन्यूस करते तो ब्लॉग, तर बघा मजा येणार आहे पुढे. सो हे रोरो आणि कायकिंग करवणार आहेत. दिस इज 4 नंबर या. जॅकेट्स आहेत. ओला आहे. पुढे ती बसली. मजा येणार आहे 2 डोंगरांच्या मधून. वाव. तर आपण आता रिटर्न चाललोय आणि आपण आता हे करणार आहोत कायाकिंग. हे काय, हे बोट रोईंग बोट आहे. हे रोईंग बोट आहे रे, आणि हे कायाकिंग आहे. मला भीती वाटते, जाम भीती वाटते. आता आम्ही करणार आहोत कायकिंग. सो मी खूप एक्सायटेड पण आहे आणि वॉमिटिंग सारखं पण वाटणार आहोत याच्यात कायकिंग करायला. घे ना इकडून, हे घ्या, मला एक घ्या. सो आम्ही बसलोय बोटीमध्ये दोघं. इकडे बघा. ओ हा, बघतोय मी. वाव, व्हॉट अ व्ह्यू. मला खूप भीती वाटलेली आधी, पण आता वाव. तो आम्हाला बोललेला की एका ह्याच्यात बसायचं, पण आम्ही दोन्ही ह्याच्यात बसलो. झोल केला आम्ही, झोल. मी पण चालवते. वेट, मला पण येतं असंच ना. मला खूप जास्त भीती वाटते आता, पण स्टील आय एम सो एक्सायटेड ह्याच्यातून जायला. आतमधून मजा येते. खूप भारी व्ह्यू आहे आणि मस्त वाटते. फक्त बोट लागू नये बस, तेवढंच वाटतंय. साईडने घ्या. अरे हुश, बचते रह गए हम. चला पुढे जाऊया. असं वाटतं एवढ्या मोठ्या समुद्रात आम्ही फक्त दोघंच आहे. आमच्या दोघांची बोट चालली आहे मस्तपैकी. वाव. आता आम्ही अलीकडून परत पलीकडे तिकडे जाणार आहोत. तिकडे पूर्ण असा खड्डा आहे. तिकडे सगळे माउंटन्स आहेत चारी साईडला. तर त्या साईडला जाऊ आणि पूर्ण चारी साईडने असं राऊंड मारून येऊ पूर्ण.
आता प्रत्यक्षात जेव्हा बघतो ना तेव्हा काय भारी वाटतं, एकदम मस्त वाटतं. तर फीलिंग सो हाय. फिलिंग भारी. मी तुम्हाला टर्न मारून दाखवतो ना, ते दाखवतो. हा पहाड दाखव वरचा एकदम. पहाड नाही दिसला. बघा तुम्ही किती भारी वाटतं. त्याच्यामध्ये आपण बोटिंग करतोय. मी स्टार्टिंगला खूप घाबरले होते, खूप जास्त घाबरलेले. तर मी असताना कशाला घाबरते, समजलं मी आहे ना, तर घाबरायचं नाही. मला वॉमिटिंग सारखं फील होत होतं, बोलायला पण नव्हते बघा सारखं. डोंगराच्या खाली नेलं मला. नका आता बस, आता चला ना तिकडे, चला ना त्या केव्ह मधून. सावलीत जाऊया, सावलीत. नको आता केव्ह मध्ये चला बस झालं, बस ऊन जास्त येते. कसं आहे पाणी, खारट आहे. कशाला पियाला? बघत होतो अरे, समुद्राचं पाणी इकडचं खारट आहे की गोड. खारट आहे ना. या बोलातून इकडे यायला लागतं आणि इकडे फक्त एवढंच तलाव आहे, बाकी ओपन नाही काही. कोणच पुढे जाऊ नाही शकत. कोणच कुठे नाही जाऊ शकत. हा ओपन इतकाच आहे. हे पूर्ण आपण फिरलोय, पूर्ण तिथून असं कॉर्नर मधून कॉर्नर असं सगळं फिरलोय. आता परत रिटर्न जाऊया. घ्या आता, करा काय करू. चाल. It's okay. बघा ही कशी आपल्याला दणकली, पण ठीक आहे चला. बस झाली माझी. तुम्ही चालवा, नाही तर डॉक्टरला चालवत राहा म्हणजे ते एका साईडला जाते. आता माझा हात दुखायला लागला. हाय थांबणार आहे. आम्ही सर्वात लेट झालेलो कारण आम्ही दोन. या तर या सागरामध्ये आम्ही क्रूजवरती जेवायला बसलो. मस्त वातावरण. कॅमेरावर हात ठेवते तू. नूडल्सला नो टेस्ट. राईस इज गुड. मग राईस आणा. नूडल्स घेऊन प्राईस का नव्हतं बरं. संपला राईस. फ्रेंच फ्राईज बोलते मी. इट्स टू कोल्ड. ओके ना. जेवल्यावरती पाणी प्यायलाच लागेल. अल्कलाइन आयोनाइज्ड ड्रिंकिंग वॉटर. पीएच लेवल. 20,000चं बॉटल, पाण्याची बॉटल घेतली आहे. क्रूजवरती प्लास्टिकची बॉटल नाही चालत. प्लास्टिकची बॉटल नाही चालत, त्यामुळे त्यांनी कॅन दिले. कॅन मधलं पाणी प्यायचं. प्या, तहान लागली आहे ना. 20,000चं पाणी पिताय बघा. पाण्याचं किती इम्पॉर्टंट आहे इकडे. फुकट पण नाही देत पाणी.
पाणी चांगलं आहे पण म्हणजे हनोईपेक्षा चांगलं आहे पाणी. एकदम जबरदस्त पाणी आहे. एकदम इंडियाला भेटतं तसं. आता केव्ह मध्ये चाललोय. केव्स मध्ये आम्ही केव्स मध्ये चाललोय. तर इथे 1 आवर्स आम्ही थांबणार आहोत केव्स मध्ये इकडच्या हेलॉंग बीचला. सो बघूया केव्स यांची. पाऊस पडतोय इथे. केव्स मध्ये आलोय आणि तिकडे बघा मुंग्यांसारखे लोक दिसले. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे वरती. चला बघूया. खूप लाईन लागली आहे. म्हणजे 2-3 क्रूज आल्यात ना, त्यांचीच गर्दी आहे. त्याच्यानंतर खाली असणार आहे सगळं. सारखं आहे किती क्लीन ठेवतात त्यांच्या हिस्टॉरिकल प्लेस. आणि आपण पण हे असं हिस्टॉरिकल आपल्या प्लेसेस खूप जपण्यासारख्या नीट ठेवल्या पाहिजेत. दमलीस? स्वेट. सांग इथे खाली बोट लागली आपली. त्या साईडला ना. इकडे खाली लागली नंतर तिकडे त्या साईडला. Too much sun. उभी हा कुठं नका मध्येच चांगल्या पंगड्यामध्येच So man, right now just feel free to walk along the path for more pictures. हा वर बघा मी बघते इकडून मागून पब्लिक येते. खूप मोठी गुंफा आहे इकडे. गुंफा नाही बाबा, गुफा. केव आता ती केवला आपण गुंफाच बोलतो ना. गुंफा नाही बोलत, गुफा बोलतात. हा गुंफा. चल गुंफा काय असतं काय एकमेकात केस गुंफू गुंफाच बोलतात. गुफा बोलतात.
आणि जर मी गुफा दाखवलं तर गुंफा नाही आहे. हा गोपा बाबा. चला आम्ही चाललोय आता. आता जहाज घालून आम्ही त्याला सोडत नाही मला. नाही असं काही नाही. असंच आहे. खरं सांगायला गेलं ना भरपूर साऱ्या तर- मुली आहेत म्हणून मला सोडतच नाही कुठं. नांगट्या पोरी काय पण बोलू नको पागल. बोलणार मी. आहेच तर आहेच. चालू आहे सगळीकडे. ओके ओके ओके. हा 1 तास झाला की नाही दमलो. पण ठीक आहे. इकडे सीड्या आहेत. ह्या सीड्या पण केल्या असतील इकडे. खूप मोठी गुंफा आहे इकडे. इथे खाली ओला आहे ॲक्च्युली ते. हे काय आहे? खड्डा आहे खड्डा. आणि ह्याच्या हे समुद्राच्या आत जाते कधी इथे पाणी नाही. हे ना हा ॲक्च्युली आपल्या गडांवरती पण हे असं बांधलं पाहिजे म्हणजे सेफर साईड. आणि हे खाली पण त्यांनी दगडाचं दगडाचं काम केलं. काहीच नाही. हां रस्ता बनवलाय त्यांनी. ज्या इकडचे दगड आहेत ना त्या तिकडे त्यांनी लावून ठेवले. सही आहे. पूर्ण फिरून आलोय आपण. मग सिस्टमॅटिकली केलंय त्या लोकांनी. Halong Bay. व्ह्यू बघा व्ह्यू. एवढं लेक चढून आलोय आणि हा व्ह्यू मस्त पैकी दिसतोय. सो आता आपण रिटर्न जातोय. हे इथून गेलो आणि हे पूर्ण केव आपण फिरलो आणि अगेन आता इथे आलोय. हां $8,000 आपला बोट नंबर आहे. आम्ही आलोय बोटमध्ये. आता खूप स्वेट झालंय. आम्ही डायरेक्ट जातोय आता आत. आता आपण आता इकडून केव्समधून आता आम्ही आलो आहे आयलँडला इकडच्या हॅलॉंग बेच्या. सो इकडे बघूया आता आयलँडला इकडची वाळू वगैरे मस्त असणार. आयलँडला इकडच्या 6:15 आम्हाला
टी टॉपला आलोय. टी टॉप प्रोटीन पावडर वाटते. सिरियसली फॉर्मेट. बॉर्नविटा एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट. वाव मस्त वाटतंय. थंड आहे. थंड पाणी एकदम थंड. हो तिकडे बघा. जाऊ मी आतमध्ये. कशाला जेवायला. जा. फोटो काढते इकडे. हा. ह्यांचं स्टोरेज फुल झालंय त्यामुळे हे व्हिडिओ नाही काढू शकत आहेत. सस्ता फोन आहे. तूच केलंय बोल ना फुल. आता वर चाललोय. That at the end of the trip, you have some memorable memory about our trip with a beautiful land cave in Ha Long Bay, and then in the near future, if you can come back to Vietnam for one more time, you support us once again, right? And at this moment, our company we hold small sunset party like this through this mocktail. That's one मला पण coffee, टाकायचं. 3 beer. Yes, हे one wafer मला coffee टाका. as well. फेणी, Please फेणी. ask bartender, right? अजून Ask एक. bartender from here to the हेच top. खाऊ One शकते. hour. व्हेजिटेरियन And माणसं one हेच again, खाऊ on शकतात. behalf of our Hey, company, pineapple. we हाँ, would pineapple I to like it. thank you. Thank for coming, Adun? choosing हाँ. our service. We हाँ, to दे believe ते in पण the दोन future. दोन. We can हाँ. accompany you again on another trip. And now, ते ladies नको and मला नाही gentlemen, आवडत ते. please come here. You take a glass of tea or wine. It's up to you. Pineapple Now अजून it's एक द्या time ना. for sunset party. Thank you so much. Thank you. बस. Enjoy. Thank you. एन्जॉय एन्जॉय. स्पून पण द्या ना एक. हे स्पून. किवी पाहिजे का? इथे पार्टी चालू आहे. कॉम्प्लिमेंटरी पार्टी. इव्हिनिंगची सनसेट पार्टी आहे. मस्त सनसेट झालाय. गाईज आम्हाला आवडते तुमच्यासमोर असे व्हिडिओ प्रेझेंट करायला. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आम्हाला त्याच्याने प्रोत्साहन भेटतं असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी. सो प्लीज सबस्क्राईब अँड लाईक. आता हा आम्हाला सांगतो की ही ट्रिप खूप चांगली झाली. आम्हाला खूप चांगलं वाटलं. तुमच्यासोबत एन्जॉय केलं. याम ताम तेच खूप काय काय बोलला. आणि आमची अशी ट्रिप We try our best. Just drop here with the Don't hotel ask as that. possible. And then please help us run the आम्ही जाणार little bit to ओपेरा the हाऊसला. hotel. We ओपेरा need हाऊस to नंतर काहीतरी upgrade खाऊ. it with us. So before you बाय बाय. सर्च करतोय आम्ही इंडियन रेस्टॉरंट. कोणतं भेटतंय काय. हा चांगला आहे. कोणता. कढाई इंडियन. रिव्ह्यू चेक करा. रिव्ह्यूज बघितले चांगले. हा चला मग. ग्रॅब 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 ग्रॅब. आता हे बघा ग्रॅब कसं बुक करतील. कॉपी करतील ॲड्रेस. मग डायरेक्ट ग्रॅबवर टाकतात.
कढाई इंडियन रेस्टॉरंट. हो मायनस का दाखवलं ज्यूस ट्रिप किती दाखवत आहेत 56 ठीक आहे ना असंच आहे. आपण येताना इकडे आलेलो 7100 मध्ये. हां देन वॉट वी कॅन डू. आणि टेस्ट ऑफ इंडियाला बघूया किती दाखवतोय. हां ठीक आहे. टेस्ट ऑफ इंडिया म्हणजे आम्ही काल जिथे गेलेलो होतो ना जिथे डोसा खाल्ला आणि राईस यम्मी चेक करूया किती होत आहेत त्याला. मला झोप आली आहे खूप जास्त झोप आली आहे. 10 वाजलेत 10 नाही किती वाजलेत 10 हां 10 वाजलेत राईट 10 वाजलेत. खूप दमलोय खूप मजा केली आज पण आता सध्या भूक लागली आहे. भूक आणि झोप दोन्ही आहे. जास्त दाखवतो तो मैं बोल रही थी. हे लोक चालले फिरायला. नाव काय होतं. कढाई समथिंग कढाई. पाऊस आहे इकडून. आपण बसलेलो सकाळी. हा सकाळी बसलेलो होतो इथेच बसलेलो या स्टेप्सवरती बसलेलो होतो आणि आता सेम अपोजिट साईडला आहोत. टॅक्सीची वेट करतोय. ये तो नहीं है टॅक्सी अपनी दुसरी. अरे तो थांबलाय का टॅक्सीवाला. पैसे वाढवले नाही ना. बाहेर तू सिग्नलला थांबतो. सिग्नल ओके. ओल्ड क्वार्टरला आलोय आम्ही. हे व्हिएतनामचं ओल्ड क्वार्टर आहे. तिकडे तर पूर्ण मेळा भरलाय मेळा. मेळा भरलेला आहे इकडे आणि इकडे कढाई इंडियन रेस्टॉरंट. कढाई रेस्टॉरंट. इथे आम्हाला भेटलेत 2 जण. हे वर्ल्ड चॅम्पियन केले आणि 2दा व्हिएतनाममध्ये. मराठी में अच्छा इनको हो गए 12 साल करीबन यहाँ पे रहे. 12 वर्ष झाले त्यांना इकडे राहून व्हिएतनाममध्ये. और आपका नाम भी बता देना. मेरा नाम है कमल. गूगल पे करो. ओके हाय बाय. सो आम्ही आता काहीतरी खातो इथे. आमचा अवतार जाम बेकार झाला आहे. सो इथे आम्ही मागवली कढाई पनीर. काय टेस्ट कशी आहे. मस्त टेस्ट. ओके मला वाटलं व्हिएतनामी आहे. व्हिएतनामी नाही आम्ही. त्याने विचारलं माझं नाव आहे. मला पण विचारलं. सो त्यांनी मला गुलाबजाम दिला. स्पेशली मला दिला गुलाबजाम. गरम गरम आहे मस्त आहे. यम्मी. लास्ट आता मी हे घेतोय. आमचं संपलंय डिनर. रिफ्रेशिंग. हे बघा हे ओल्ड क्वार्टरची हालत बघा. हां असं आम्ही जेवलो आता आणि आता
कॅबसाठी आम्ही ह्या साईडला आलो आहे. ती तिकडे आमची कॅब उभी आहे. ओल्ड क्वार्टर थोडं मुंबईसारखंच दिसतंय. ट्रक वेग आहे तिकडे, कचऱ्याचा डब्बा इकडे रस्त्यावर आहे. आणि हे काय पानवाले आहेत. नाही सॉरी, पानवाले नाही आहेत. ज्यूस. आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. आमचे अहो बसलेत आधीच. आमच्या गाडीत चांगला वाजत जरा. चला घरी डायरेक्ट.